सविस्तररित्या बातमी आहे गणपत गायकवाड यांच्या संदर्भात। गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी महेश गायकवाड यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती समोर येते। शस्त्रक्रिया पार पडून 24 तासाहून अधिक वेळ होऊन देखील महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात होतं। डॉक्टरांचं विशेष पथक हे महेश गायकवाड यांच्या निरीक्षणासाठी होतं। महेश गायकवाड यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे। गणपत गायकवाड यांच्याकडून महेश गायकवाड यांच्यावर काल गोळीबार करण्यात आला। त्यांची प्रकृती ही चिंताजनक होती, त्यांच्यावरती उपचार सुरू होते, मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे। गणपत गायकवाड यांनी काल महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केला होता। पोलीस स्थानकामध्येच हा गोळीबार करण्यात आला, पोलिसांच्या समोरच हा गोळीबार करण्यात आला होता, मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। कुणाल, महेश गायकवाड यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं समजतंय, अधिकची माहिती। जान्हवी, एकंदरीत पाहायचं झालं तर परवा रात्रीत म्हणजे ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस जे महेश गायकवाड आहेत त्यांना रात्री उशिरा या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि यानंतर 4 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या शरीरातून 6 बुलेट्स जे आहेत ते बाहेर काढण्यात आलेले आहेत। एकूण 10 राऊंड जे आहेत गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांवरती फायर करण्यात आले होते। मात्र कुणाल, आपला आवाज नीट आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। आता 24 तास उलटून गेलेले आहेत आणि 24 तास उलटून गेल्यानंतर आता महेश गायकवाड यांची प्रकृती जी आहे ती स्थिर असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। डॉक्टरांचे एक विशेष पथक महेश गायकवाड यांच्या निदर्शनासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहे। फक्त नातेवाईकांना भेटू दिलं जाऊ शकतं, मात्र कोणत्याही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्यांचा उपचार जो आहे तो आता सुरू आहे। कुणाल, रुग्णालय परिसरामध्ये आता तिथे काही ताणतणाव दिसतोय का? जान्हवी, आता ताणतणावाचं तर वातावरण आता या ठिकाणी दिसून येत नाहीये, कारण मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा जो आहे तो ज्युपिटर हॉस्पिटलच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। आणि आपण जर पाहिलं तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले होते आणि महेश गायकवाड यांच्या कुणाल, आपल्याला नेटवर्क नीट नाही, आपण जरा नेटवर्क मध्ये येऊन बोलावं। शंभूराज देसाई आता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री काही वेळातच महेश गायकवाड यांची विचारपूस करण्यासाठी याच रुग्णालयामध्ये उपस्थित राहणार आहेत। आणि आपण जर पाहायचं झालं तर एकूणच गणपत गायकवाड यांना 11 दिवसांची देखील पोलीस कोठडी मिळालेली आहे। या पोलीस कोठडी अंती म्हणजे त्यांच्या चौकशी अंती काय नेमकं समोर येत आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। कुणाल, गणपत गायकवाड यांना 11 दिवसाची कोठडी सुनावण्यात आलेली आहे, मात्र त्यानंतर पुढची कारवाई कशा पद्धतीने पोलिसांकडून होणार आहे? या संपूर्ण गोष्टींमध्ये पोलिसांचं कालचं जर कोर्टातील युक्तिवाद ऐकला तर पोलिसांनी सर्वप्रथम त्यांची पिस्तूल जी आहे ती ताब्यात घेतलेली आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस माध्यमांशी महेश गायकवाड गणपत गायकवाड यांनी जो काही संवाद साधला, या संवादासाठी त्यांच्या आवाजाचे सॅम्पल देखील पोलिसांना घ्यायचे आहेत आणि एकूणच संपूर्ण चौकशी, कारण पोलिसांनी काल कोर्टामध्ये एक महत्वाचं वाक्य सांगितलेलं आहे की हा संपूर्ण जो काही हल्ला झालाय हा पूर्वनियोजित असल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालेला आहे। मात्र आता या चौकशी अंती हा खरंच पूर्वनियोजित होता का हे पोलिसांच्या तपासामध्ये समोर येणार आहे। यासाठी 14 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती पोलिसांकडून मागण्यात आली होती, मात्र 11 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती पोलिसांना देण्यात आलेली आहे। जान्हवी, कुणाल, महेश गायकवाड यांच्या सोबतच आणखी कुणी जखमी झालं होतं का? त्यांच्या संदर्भात काय माहिती आहे? राहुल पाटील जे महेश गायकवाड यांच्या सोबत साथीदार होते त्यांना देखील 2 गोळ्या ज्या आहेत त्या लागल्या होत्या, मात्र त्यांची कालपासूनच प्रकृती जी आहे ती स्थिर आहे। त्यांच्या देखील शरीरातल्या त्या 2 गोळ्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, त्यांची परिस्थिती स्थिर आहे। त्यांना कमी दुखापत झाली होती, मात्र महेश गायकवाड यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असल्या कारणाने त्यांची प्रकृती काल सकाळपर्यंत चिंताजनक होती। मात्र आता डॉक्टरांकडून असं सांगण्यात येते की आता ही जी प्रकृती आहे ती स्थिरावत आहे
त्यामुळे आता महेश गायकवाड यांना हे पूर्णपणे बरे झाल्यानंतर किंवा त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय असणार आहे, कारण दोन्ही बाजूने पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे महेश गायकवाड यांची प्रतिक्रिया, यांचा जबाब देखील तितकाच महत्वाचा असणार आहे. त्यामुळे त्यांच्या जबाबामधून आणखी काही वेगळं वळण या प्रकरणाला लागतंय का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. जान्हवी. जी धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर